कोणी ते भाजपाचे जे आमदार आहे खरं आहे, एका काळात आमचेही आमदार होते, तेही खरं आहे. आम्ही सगळे महाराष्ट्रातले लोक त्यांना ओळखत आहोत. आम्हाला काही कोणाच्याबद्दल बोलायचं नाही. फक्त एवढंच आहे की व्यक्तिगत कोणाच्या एक आरोप केल्यामुळे एवढी मोठी कारवाई करणं हे कुठपत योग्य आहे. आणि असंच जर चालत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये कोणी बेछूट कोणापर आरोप करून काही तरी मागणी करू शकते, असं योग्य नाही. पटेल साहेब, प्रश्न आता शेवटचा प्रश्न गृह खातं जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्याच पक्षाचे सुरेश धस जे आमदार आहेत त्यांचाच विश्वास नाही का त्यांच्या खात्यावर? मला काही माहीत नाही की त्यांचा आतला काय चालला आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडनं मागणी केली जाते. राज्याची परंपरा राहिली, जर आरोप जर केले जात असेल तर त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला जातो. मात्र धनंजय मुंडेंना वेगळी वागणूक का दिली जाते असं विरोधकांचं म्हणणं आहे. आरोप कोण लावत आहे? एक व्यक्ती लावत आहे. आणि एवढा मोठा महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणामध्ये SIT नेमल्या गेल्यानंतर, CIDकडे चौकशी दिल्या गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्रीनी ॲज अ गृहमंत्री पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही आम्ही सोडणार नाही. आम्हाला आमच्या पोलिसांच्यावर काही भरोसा नसेल तर गोष्ट वेगळी, पण एक नक्की आहे की आरोप करणारे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तींनी काय त्यांच्या व्यक्तिगत काही विषय असेल आणि ते त्यांनी एक असा वातावरण तयार करून सांगायचं की राजीनामाच द्यावा लागेल, तर असं तर उद्या कोणी पण कोणावर आरोप काही लावू शकते. फक्त तथ्य समोर येऊ द्या. आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही. तथ्य समोर आल्यानंतर थोडा इशारा पण असेल, आम्ही फायनल नाही, थोडा इशारा पण पोलिसांच्याकडून असेल की दिशा त्या बाजूनं जात आहे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल. पण तोपर्यंत नुसतं कोणाचाही म्हणजे व्यक्तिगत द्वेषाभावामुळे किंवा आरोप करण्यामुळे हे काही असा राजकारणामध्ये हे करणं हे योग्य नाही. आणि सामाजिक वातावरण, खास करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे. पण भाजपचं आहेत ते आज येतील अशी माहिती मिळते. नाराजी दूर केली का? भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि आमच्या ह्या घरातली गोष्ट आहे. काल मी स्वतः माझी आणि भुजबळ साहेबांची मुंबईत भेट झाली. त्यामध्ये त्यांनी असा, ठीक आहे काही गोष्ट असते, पण असाही नाही आहे की नाराजी टोकाची आहे किंवा काही आम्ही घरामध्ये बसून मार्ग काढू शकत नाही. निश्चित भुजबळ साहेब हे आमच्या पक्षाचे एक आधारस्तंभ आहे. त्यांचा आमच्या सुरुवातीपासूनच जो साथ राहिलेला आहे. आम्ही 99मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढली, त्यावेळीच ते आमचे फ्रंटलाईनचे नेते होते. या शेवटच्या विधानसभा ज्या तर पार पडली त्यामध्येही आमचे फ्रंटलाईनचे नेते होते आणि यापुढेही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभत राहील ही अशी आम्हाला खात्री आहे. धनंजय मुंडेंना अपमानित केलं अशी त्यांची भावना आहे. ही शब्दाचा जो वापर तुम्ही करतात, अपमानित, हे सगळं मला वाटतं योग्य नाही. स्वतः काही गोष्ट ठीक आहे ते बोलले असतील तर मी काय त्याच्यावर त्यांच्या वेगळं काही बोलणार नाही. फक्त एवढंच म्हणेल की भुजबळ साहेब आणि आम्ही एक परिवारमध्ये, एक पक्षामध्ये आम्ही काम करत आहोत आणि त्यामध्ये कुठलाही काही मनामध्ये काही दुःखना किंवा काही गोष्ट घडली असेल ते आम्ही दूर करतो.